पुढची बातमी महत्त्वाची अकोल्यामधली आहे। अकोल्यामधल्या 60 वर्षाच्या वृद्धानं चिमुकलीवरती अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं होतं आणि आरोपी जगराम आडे याला आता 2 दिवसांच्या नंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आलेगाव जंगलाच्या परिसरामधून या नराधमाला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाच्या मदतीनं या आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे। उमेश अलोने आपल्याला या घटनेविषयीची अधिकची माहिती देतील। उमेश, काय नेमकं घडलंय अकोल्यामध्ये आणि 2 दिवसाच्या नंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे? यामिनी, या घटनेमध्ये जेव्हा 5 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर हा आरोपी जो आहे तो फरार झाला होता आणि फरार आरोपी जगराम आडेच्या शोधार्थ अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे 3 पथकं आणि स्थानिक चांदणी पोलीस स्टेशनचं पथक असं त्याचा शोध घेत होते। आणि गेल्या 2 दिवसापासून या घटनेनंतर या संपूर्ण परिसरात मोठा रोष जो आहे तो लोकांमध्ये पाहायला मिळत होता आणि त्यातूनच आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात होती। आणि आज सकाळी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली आणि जगराम आडे हा जो आरोपी आहे हा त्या पीडित मुलीच्या शेजारी राहणार आहे, त्यांच्या ओळखीतला आहे। आणि या पीडित मुलीच्या आई वडील शेतात गेल्यानंतर याने गेल्या 3 ते 4 दिवसापासून सातत्याने तिच्यावर अत्याचार केले होते आणि जेव्हा त्या मुलीने ही बाब आई वडिलांना सांगितली त्यानंतर स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यावर आता कठोरात कठोर कारवाई जी आहे त्या आरोपी जगराम आडेवर करण्याची मागणी जी आहे ती त्यामुळे काय कारवाई होणार हे बघणं महत्त्वाचं राहील। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी उमेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।